मित्रांनो, आज आपण आश्रमशाळेमध्ये आलो होतो. रात्रीचे 11 वाजले रेस्क्यूसाठी. बरोबर शाळेमध्ये साप निघाला म्हणून फोन आलेला आहे. बरोबर त्या ठिकाणी कोबरा जातीचा साप आहे. त्याला रेस्क्यू करायला आला होता. पण त्याला रेस्क्यू करूया आधी. कसं बसलंय कशामध्ये बसले. सर जरा फोकस मारू नका. नाही आपली लाईटच नाही चालू. नाही ती मारत होती म्हणून म्हणतो. नाही न्यूरोटॉक्सिक पॉयझन असतं. न्यूरोटॉक्सिक पॉयझन म्हणजे असं विष आहे जे माणसाची जे नर्वस सिस्टीम आहे त्याच्यावर अटक केलं जातं. आणि त्या सापांना तर आता समजा मला इथं बाईट झाले, ह्यावेळेस 2 कंडिशनमध्ये होऊ शकतात. एक तर मला बाईट झाला तर नर्वस सिस्टीम माझी ब्लॉक होईल, नाहीतर म्हणलं तर एक हार्ट आता सापाच्या चावण्यावर एक प्रकार येतो. म्हणजे हार्ड बाईट, नॉर्मल बाईट आणि ड्राय बाईट. ड्राय बाईटमध्ये कसं काहीच म्हणजे चावल पण विष टाकणार नाही. आणि हार्ड बाईट म्हणजे एवढं की जेवढं विष आहे शरीरामध्ये त्याच्यात 10 ते 12 ml ती पूर्ण टाकणार. मग त्यामध्ये माझे हात जिथं जिथं बाईट झालेलं आहे तिथं सूज येणं, चक्कर येणं, उलटी होणे, वॉमिटिंग होणे हे सिम्टम्स येतात काही काही ठिकाणी म्हणजे नाक चावल्यानंतर. तर आपण आधी काय करू, हे फक्त जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगत आहे की साप दिसला तर तुम्ही मारायला जाऊ नका. आपण आधी सापाडीतून रेस्क्यू करूया. चला बाकी किती शांत पद्धतीने बसलाय. कारण की थंडीचे दिवस असल्यानं एकतर बॉडी टेम्परेचर मेंटेन करता येत नाही सापांना. आणि हे पॉइक्युथर्मिक ॲनिमल्स असतात म्हणजे ज्यांना बॉडी टेम्परेचर मेंटेन करता येत नाही अशा प्राण्यांमध्ये हे मोडत असतात. आपण बघायला बघा किती सुंदर आहे, काहीच करणार. 2.5 ते 3 फुटाचा हा नाग आहे. आणि ह्याला इंग्लिशमध्ये इंडियन्स आपल्या इथे इंडियन कोबरा म्हणतात. आणि सायंटिफिकली नाव याचं नाजा आहे. फक्त हे मुवमेंटवर अटॅक करतात. असं हलू नका. त्याच्या ज्या बॉडीच्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता बरोबर बॅक साईडला तुम्ही बघू शकता एक यू शेप मध्ये एक खून दिसेल तुम्हाला. यू शेप मध्ये यू शेप मध्ये डायसेडेड कोबरा. यामुळेच ह्याला बॅक साईडला अटॅक होत नाही सापांवरती. आणि सापाचा हालचालीचं म्हणजे जिथं हालचाल असते तिकडंच ते पाहायला बघतात. मी इकडे आणि इकडे चालतोय फक्त माझ्याकडे बघते. साईडला एवढे लोक आहेत तरी त्यांच्याकडे बघत नाही.
पोझिशनमध्ये सगळ्यात जास्त बाईट होण्याची पोझिशन म्हणजे बाईट होण्याची पोझिशन म्हणलं जाते. जेव्हा आपल्याला पूर्ण काढून असं जरा वापलं जातं कोबरा. रसल स्वयं प्रणाली कसं मान फुगतात त्यांनी आणि कोबरामध्ये अशी मान घेऊन खाली घेतो तेव्हा म्हणजे त्या टायमाला तो बाईट होऊ शकतो. अतिशय सुंदर, याला जास्त त्रास न देता आणि आपण ह्याला इथून घेऊन जाऊया आणि वस्तीपासून दूर असते जंगलामध्ये ह्याला सोडून देऊया. तर भरून काय म्हणतो मी थांबलो जिकडे आहे का फुसफुस करणारे नुसतं त्याला काय सर अहो कुठं गरज नाही द्यायला आपल्याला.